विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान आणि निकाल पार पडेल। तर विधान परिषदेसाठी भाजपकडून कुणाला उमेदवारी देण्यात आली ते पाहूयात। विवेक कोल्हे, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि सुनील कर्जतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 43 वर्ष मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आज पक्षाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हा न्याय दिलेला आहे। विधान परिषदेचा सदस्य म्हणून राज्यातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडणं आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारच्या योजना खालपर्यंत नेणं, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेणं हे मला वाटतं माझी प्राथमिकता आहे। मी आता आमदार होणार आता त्यासाठी मला खूप शुभेच्छा। काय सांगाल, पहिली रिएक्शन काय तुमची? आनंद अर्थातच आणि पक्षाचे आभार। मला या योग्य समजलं याकरता माननीय देवेंद्रजी, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, ज्यांनी मला संधी दिली त्या सगळ्याच माझ्या नेत्यांचे मनापासून आभार आहेत। या निमित्ताने एक महिला आमदार आता होणार आहेत, तुम्ही महिलांसाठी कसं काम करणार आहे, काय काम करणार आहे? मला असं वाटतं की मी 2000 म्हणजे 97 ते 2007 10 वर्ष मी इथे नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे मला आत्ता ही जी नवीन जबाबदारी मिळालेली आहे याच्यातून थोडीशी आणखीन म्हणजे एका नगरसेविकेपेक्षा एका आमदार म्हणून ज्यावेळेला मी ह्या प्रश्नांकडे बघेन त्यावेळेला त्याला जास्त मला पर्याय दिसतील। त्यामुळे त्या पर्याय घेऊन महिलांपर्यंत जाऊन त्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने मदत करू शकेन असा मी नक्की प्रयत्न करेन। कॅमेरा पर्सन सुभाष मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश बदलतो आहे आणि युवा शक्ती भक्कमपणे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी त्या ठिकाणी प्रेरित होऊन काम करते आहे। एका पद्धतीने मी म्हणतो तरुणासोबत एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून देखील ही संधी मोठी आहे आणि निश्चितपणाने याचं पूर्ण न्याय देण्याचं काम मी माझ्या कारकिर्दीमध्ये करेल एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो। माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो। या वरच्या परिषदेच्या सभागृहाचा पण माझ्या कोकणाच्या विकासासाठी खूप चांगला फायदा करून घेता येईल। करताच आहेत पक्ष, सगळी मंडळी करते, राणे साहेब असतील, नितेशजी असतील, निलेशजी असतील, चव्हाण साहेब असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून आपण कोकणाच्या विकासामध्ये काहीतरी खारीचा वाटा उचलू एवढंच त्याच्यामध्ये। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेसमधून भाजपत येताना प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला होता। काय सांगाल, तुमची निवड पुन्हा एकदा झालेली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आज आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आज जी माझी निवड केलेली आहे आणि माझ्यासारख्या बहुजन समाजातील आणि महिलेला निवडलेला आहे त्याबद्दल मला मनापासून खूप खूप त्यांचे मी आभार व्यक्त करते। आणि हा माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि माझ्या हिंगोलीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। माझे पती राजीव सातव यांच्यासाठी ही एक खूप मोठी श्रद्धांजली आहे। तशाच आमच्या आईसाहेब रजनीताई सातव यांची सुद्धा आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्या दोघांचे आशीर्वाद आणि पुण्याई आणि त्यांच्यासोबत मी जे मागच्या 20 वर्ष काम केलेलं आहे त्या कामाचा अनुभव आणि ती शिदोरी पुढे घेऊन आणि माझी दोन वेळेस मी MLC म्हणून सुद्धा काम केलेले आहे, ही सगळी शिदोरी घेऊन आज पुढे जात असताना मनोमनी खूप आनंद होत आहे। आम्हाला जास्त प्राधान्य देण्यात यावेळेला मी गोरगरीब जनता, शेतकरी आणि महिला वर्ग या तिन्ही वर्गाच्या साठी कामाला प्राधान्य देणार आहे। वैभव घाग, TV9 मराठी।